आज दिलकशी भाग 60 आहे. थोडा मजा मस्तीचा, कमी टेन्शनचा आणि जास्त हसण्याचा. नमस्कार मंडळी. कधीकधी आयुष्यात टेन्शन असतं, पण त्याहून जास्त असते मस्ती. आणि जेव्हा सोबत असतात आपले लोक, तेव्हा सगळ्यात मोठं टेन्शनही हसत हसत हँडल होतं. आजचा भाग आहे थोडा गमतीचा, थोडा खोडकर. तेजा, मला पुढच्या 8 दिवसात रायचंदे ग्रुपची संपूर्ण माहिती हवी आहे. कंपनी चालू असताना तिचं बॅलन्स शीट, बँक रिपोर्ट्स, प्रोग्रेस रिपोर्ट्स, लोन असेल तर लोनचे डिटेल्स. ध्रुवने आज सकाळीच मीटिंग ठेवली होती. ती मीटिंग सनशाईन इंडस्ट्रीसाठी होती. पण तरी या मीटिंगसाठी कनकला सोबत न आणण्यास नीलला पहिलेच मेसेज केला होता. कनकला या मीटिंगबद्दल काही माहिती सांगायची नसल्याने ही मीटिंग किल्लेदार इंडस्ट्रीमध्ये ठेवण्यात आली होती. पण ध्रुव, रायचंदे ग्रुप तर बऱ्याच वर्षापासून बंद पडला आहे. मग अचानक त्याच्याबद्दल एवढी सगळी माहिती का? ध्रुवच्या बोलण्यावर तेजाने त्याची मान होकारात हलवली आणि नीलला मात्र प्रश्न पडला होता. कारण सनशाईन इंडस्ट्रीमध्ये लवकरच रायचंदे इंडस्ट्री मर्ज करण्याचा माझा प्लॅन आहे. आता मात्र नील शॉक लागल्यासारखा बघायला लागला. कारण रायचंदे ग्रुपला बंद होऊन बरीच वर्ष झाले होते आणि आता त्याला सनशाईन इंडस्ट्रीमध्ये मर्ज करून पुन्हा एकदा चालू करणं खूप सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे तुला असं वाटतं का की हे सगळं त्या म्हातारीने केलं असेल आणि म्हणून तू त्याचं प्रायश्चित्त म्हणून ती कंपनी चालू करतो आहेस? त्याच्या या बोलण्यावर ध्रुवकडून काहीच उत्तर आले नाही आणि असे बघून तो खुर्चीहून उठला आणि त्याच्या जवळ जात त्याला म्हणाला, अरे त्या म्हातारीच्या डोक्यावरचे सगळे केस हे असे षडयंत्र करूनच पिकले. कुठे कुठे प्रायश्चित्त करशील तू? तू ती कंपनी चालू करण्यापेक्षा तर एखादी दुसरी कंपनी उभी कर. नीलचं म्हणणं पण बरोबर होतं. एखादी बंद पडलेली कंपनी चालू करण्यापेक्षा तर नवी कंपनी सुरू करणं केव्हाही फायद्यात राहण्यासारखं होतं. नाही, मला तीच कंपनी सुरू करायची आहे आणि त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर पोस्टवर मला कनकला बघायचे आहे. तो हट्टाने म्हणाला. पण अरे, ही तेवढी सोपी गोष्ट आहे का? ध्रुवचं बोलणं ऐकून वैतागत तो पुन्हा खुर्चीवर बसला. जेव्हा मी किल्लेदार इंडस्ट्री हातात घेतली तेव्हा एवढा मोठा पसारा सांभाळणं सुद्धा माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. आणि आता तर माझ्याकडे पैसा, पॉवर सोबत सगळेच आहे. त्यामुळे मला नाही वाटत की रायचंदे ग्रुपला उभं करणे माझ्यासाठी तेवढे कठीण असेल. तो सुद्धा वैतागलेल्या नीलकडे बघत आरामात खुर्चीवर बसत बोलला. ठीक आहे, मग माझ्यासाठी काय ऑर्डर? त्याच्या फुगलेल्या गालांकडे बघत ध्रुवच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तुला कनकला आता जास्तीत जास्त हार्डवर्क देऊन तयार करायचं आहे, जेणेकरून ती रायचंदे ग्रुप एकटी सांभाळू शकेल. त्याने असे म्हणताच नील प्रश्नार्थक त्याच्याकडे बघू लागला. शिक्षण असणं, नॉलेज असणं आणि प्रत्यक्षात काम करता येण्यात खूप जास्त फरक आहे. त्याचा प्रश्न समजून घेत ध्रुवने उत्तर दिलं. आज 5-6 महिने झाले ती माझ्यासोबत काम करते आहे आणि मला नाही वाटत की तिला अजून हार्डवर्कची गरज आहे. जेव्हाही तू सनशाईनमध्ये येतो तेव्हा तिला संपूर्ण कामाचा रिपोर्ट तीच देते. तिच्याजवळ करंट नॉलेज भरपूर आहे, पण तू तिची ग्रास्पिंग पॉवर बघ. तिच्या ग्रास्पिंग पॉवर समोर तर कधीकधी मला तुझीच आठवण येते. तिने तयार केलेले प्रेझेंटेशन अजून एकानेही नाकारलेले नाही. बऱ्याच वेळा मला कामानिमित्त आउट ऑफ जावं लागतं, तेव्हा सुद्धा कंपनी ती एका हाती सांभाळते. बाकी तिच्याबद्दल तुला वेगळं काय सांगू? तू स्वतःच बघून घे आणि तुला योग्य वाटत असेल तसं कर. नीलने केलेलं कौतुक ध्रुवच्या मनाला सुखावून गेलं. ठीक आहे, तू म्हणतोस तर तिची एक टेस्ट घेऊ, असे म्हणत त्याने नील पुढे एक फाईल सरकवली. यावर प्रेझेंटेशन उद्या तिला स्वतः द्यायला सांगायचं, ते सुद्धा कॉन्फरन्स रूममध्ये. आणि हो, तिची चूक तिच्यासोबत तुलाही महागात पडेल हे लक्षात ठेव. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत रायचंदे इंडस्ट्रीबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत याबाबत तिला काहीच सांगायचे नाही. अरे पण या प्रोजेक्टची फाईल तू आता देतो आहेस
आणि लगेच ती उद्या प्रेझेंटेशन कसं देईल? तूच म्हणाला ना ती हार्डवर्किंग आहे, तिचं करंट नॉलेज आणि ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे. मग मग प्रेझेंटेशन देण्यात काय प्रॉब्लेम आहे? नीलच्या मुद्द्यावर ध्रुवने खांदे उडवत त्याला म्हटलं. तसं नीलला आता समजून गेलं की ध्रुव काही माघार घेणार नाही. मग त्याने त्याच्याशी वाद न घालता सरळ ती फाईल उचलली आणि ध्रुवच्या कॅबिन बाहेर पडला. तू बघ ना तुझा हा रोबोट मला त्रास देण्याचा एक चान्स सोडत नाही. ध्रुवशी बोलणे झाल्यानंतर नील जेव्हा कंपनीत परत आला तोपर्यंत कनक घरी निघून गेली होती. म्हणून तो स्वतः ती फाईल घेऊन तिच्याकडे जाणारच होता की तेवढ्यात सोनाली त्याच्या कॅबिनमध्ये आली आणि तिने ती कनकच्या घरी जाणार असल्याचे सांगितले. मग त्याने सुद्धा जास्ती काही विचार न करता ती फाईल सोनालीजवळ देऊन दिली. आता जेव्हा सोनालीने ती फाईल कनकला दिली आणि ध्रुवने तिला प्रेझेंटेशन करायला सांगितलं आहे असं सांगितलं, तेव्हा कनकने वैतागत अनुजांना ध्रुवची कंप्लेंट करण्यासाठी फोन केला होता. काय झालं बाळा, तू कशाला त्याच्यावर एवढा त्रागा करते आहेस? अगं तो तुला काही बोलला पण असेल तर त्यात तुझाच फायदा असेल. त्यांचं हे बोलणं ऐकून तिने डोळे फिरवले. तू फक्त तुझ्या रोबोटची आई आहेस, माझी तर कोणीच नाही. जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तू पहिले मला विचारलं पण नाही की त्यांनी काय केलं, उलट त्यांचीच बाजू घेऊन मला समजावते आहेस. कनकने तनतनत फोन ठेवला आणि बेडवर बसली. जाऊ दे, हे कंपनीचे बॉस लोक असेच असतात. खरं तर कोणत्या कंपनीवाल्याशी कधी लग्नच करू नये. सोनाली चिप्सच्या पॅकेटमधून चिप्स तोंडात टाकत कनकला समजावत होती. तसं कनकने बारीक डोळे करून तिच्याकडे बघितलं. मग कोणाशी लग्न करायचं? फिल्म स्टारशी? हो, फिल्म स्टारचं कसं, ते चार्मिंग असतात, हँडसम असतात, किती गोड गोड गोष्टी करतात, किती रोमॅन्टिक होतात. आणि तुला माहिती आहे, ते जेव्हा बाहेर शूटिंगला जातात तेव्हा ते कधी कधी त्यांच्या गर्लफ्रेंडला पण सोबत घेऊन जातात. ते तिच्याच विचारात हरवत म्हणाले. तसं कनकने एक जोराचा फटका तिच्या हातावर लावला. त्यावर ती आता दोन्ही भुवया जुळवत हात चोळत कनककडे बघू लागली. इथे मी या प्रेझेंटेशनच्या टेन्शनमध्ये आणि तुला जोड्या जुळवायचं पडलंय. तसं पण तो तुझा चार्मिंग हँडसम रोमॅन्टिक हिरो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन जाईल, बायकोला नाही. आता मात्र सोनालीचा चेहरा पडला. आणि खरं सांगू तर माझे ध्रुव तुझ्या त्या हँडसम हिरोला पण लाजवेल एवढे ओव्हर हँडसम दिसतात. तू जर त्यांच्या बॉडीवरचे पॅक्स बघितले असते ना, तर आय हाय, माझी तर नजरच हटत नाही त्यांच्यावरून. कनक तिच्या विचारात गुंतून वेगळ्याच विश्वात पोहोचली होती. तिला बघत सोनालीने उरलेले चिप्स पटकन तोंडात कोंबले आणि हातातलं रॅपर खाली फेकून ती लगेच कनकजवळ सरकली. तू त्यांचे बॉडी पॅक्स बघितले? तिच्या या बोलण्यावर कनकने लाजत तिची मान होकारात हलवली. आणि काय काय केलं सांग ना जरा. सांग ना, असं काय करतेस? हे बघ, तू मला आता टिप्स दे, मी तुला नंतर देईल. सोनालीचं हे बोलणं ऐकून लाजणारी कनक शुद्धीवर आली आणि तिने बाजूची फाईल उचलली आणि सरळ तिला मारायला सुरुवात केली. नालायक गधडी, काय विचारते आहेस मला? अजून काय काय केलं सांगू तुला? थांब सांगते, हे घे, हे घे. ती फाईलचे फटके सोनालीला मारत होती आणि सोनाली तिच्या दोन्ही हातांनी ते फटके चुकवत आता खळखळून हसत होती. थकल्यानंतर त्या दोघीही कॉटवर आडव्या झाल्या. पण खरंच यार, मला खूप टेन्शन आलंय या प्रेझेंटेशनचं. लेटल्या लेटल्या छताकडे बघत कनक म्हणाली. टेन्शनचं काय, तू तर ऑलरेडी स्कॉलर आहे आणि असे बरेचसे प्रेझेंटेशन तुझे बनवून झाले आहे आणि क्लायंट समोर देऊन पण झाले आहे. सोनाली तिला प्रोत्साहन देत म्हणाली. अगं हो, पण क्लायंट समोर प्रेझेंटेशन देणं सोपं आणि आता कंपनीच्या डायरेक्टर समोर प्रेझेंटेशन देणं म्हणजे थोडं घाबरायलाच होतं. बोलता बोलता ती उठून बसली आणि तिने पुन्हा एकदा ती फाईल हातात घेतली. तू टेन्शन घेऊ नको आणि काही प्रॉब्लेम आला तर नीलला विचार. त्याला तसंही घरी गेल्यावर काही काम नसेलच, त्यामुळे तो घरी आरामात पडला असेल.
ती नीलच्या नावावर तोंड वेंगाळत म्हणाली, तुला काय झालं? आज पण भांडलात का तुम्ही दोघं? भांडण्यासाठी तो कंपनीत मित्र थोडीच असतो, बॉस असतो. आणि बॉस सोबत कोण डोकं लावणार? सोनालीच्या बोलण्यावरून कनक समजून गेली की आजही नीलने लावलेली कामं सोनालीला जरा जास्त झाले असणार. अगं, कंपनीची ग्रोथ लेवल बघता व्याप पण वाढला आहे, त्यामुळे कामं पण वाढली आहेतच ना. तू टेन्शन घेऊ नको. तुला कंपनीचा बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम आहे ना, मी हे काम झालं की तुला ती बनवून देते. आता मात्र सोनालीने तिला गच्च मिठी मारली. ओ माझी स्वीट स्वीट कनू, तूच ग तूच, तूच फक्त मला समजू शकतेस. तसं पण मला ती बॅलन्स शीट 2 दिवसांनी द्यायची आहे, तर तोपर्यंत तुझं प्रेझेंटेशन करून घे आणि मग नंतर करून दिली तरी चालेल. कनकने तिच्याकडे बघत मान नकारात हलवली. ओके मॅडम, अजून काही असेल तर तेही सांगून द्या. आता मात्र सोनालीने तिला दात दाखवले. तसं कनकने तिच्या हातातली फाईल उघडत त्यात मान खुपसली. कारण तिला माहीत होतं सोनालीच्या या स्माईलचा अर्थ असा की जे काम कनकला करायला सुद्धा कठीण जाईल. कनू बघ ना, मी काय म्हणते, खूप दिवस झाले आपण कुठे बाहेर नाही गेलो. हे असं गळ्यात अडकवून जायचं आहे का मग आपल्याला बाहेर? कनकने तिच्या अडकलेला हात सोनाली समोर पकडत म्हणाली, अगं तसं नाही, म्हणजे बघ, आता तू तुझ्या नवऱ्याचे बॉडी पॅक्स बघितले आहेत. आता कनकचे डोळे मोठे झाले. आता तुझ्या नवऱ्याची इच्छा असली तर मी पण म्हणजे असे म्हणत ती बेडवरून उठून उभी राहिली आणि कनक मानेने आजूबाजूला काहीतरी शोधू लागली. तिला जवळच टेबलवर कंगवा सापडला. तिने तो लगेचच हातात घेतला आणि सोनालीच्या मागे तिला मारण्यासाठी पळू लागली. थांब, तुला दाखवते बॉडी पॅक्स किती छान दिसतात. बॉडी पॅक्स बघायचे ना, ये इकडे. सोनाली पुढे आणि कनक तिच्या मागे. त्या दोघींची घरभर पकडापकडी सुरू झाली. घरभर सुरू होती पकडापकडी. एकीकडे राग तर दुसरीकडे हसू. आणि या सगळ्या गोंधळात टेन्शन कुठेतरी हरवून गेलं होतं. पण ही मस्ती किती वेळ टिकणार? पुढे काय होणार? कनकचं प्रेझेंटेशन कसं होईल? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा दिलकशी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कनक आणि सोनालीची ही मस्ती कशी वाटली. पुढचा भाग मिस करू नका. धन्यवाद.